महाले संजय बाबूराव. मी संगमनेर नगर जिल्ह्यातला संगमनेर तालुका नगर जिल्ह्याचा आहे. मला 20 वर्षापूर्वी पायाचा हा प्रॉब्लेम म्हणजे ॲक्सिडेंट नंतर उद्भवलेला आहे आणि मी पुण्याला बी ट्रीटमेंट घेतली, पण त्याच्यातलं एवढं माहिती नसल्यामुळं मला त्या जखमेबद्दल तर त्याच्यावरती माशा बसून जंतू तयार झाले आणि मी त्याच्यानंतर ट्रीटमेंट घेतली पुण्यात, पण मला काही त्याचा इतका फरक नाही जाणवला. तर मला असंच डॉक्टरांचं नाव सुचलं, डॉक्टर धवले म्हणून, तुम्ही त्यांच्याकडे जा आणि तुम्ही बरे होणार आहे असं समोरच्यांनी सांगितल्यानंतर मी विश्वास ठेवून इथं आलो. तर ती 20 वर्षापूर्वी म्हणजे 2001-2ला मी यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली. साधारण 5-6 महिन्यात मी कव्हर झालो. त्याच्यात कव्हर झाल्यानंतर आत्ता मध्यंतरी म्हणजे साधारण 2017च्या दिवाळीला मला शुगरचा प्रॉब्लेम निघाला आणि त्याच्यात ती जखम खराब नसताना म्हणजे शुगर वाढली म्हणून तो प्रॉब्लेम उद्भवला. तर डॉक्टरांनी म्हणजे ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी घोषित केलं होतं का बाबा तुमची जखम असं वगैरे झालं. तर मी त्याच्यावर खूप शुगर वगैरे ती जखम त्याचं ते सोनोग्राफी वगैरे काढली, पण सोनोग्राफीच्या डॉक्टरनी चुकीची माहिती दिल्यामुळे समोरच्या डॉक्टरनी मला चुकीचं ट्रीटमेंट दिलं आणि ती जखम पिकून आल्यानंतर म्हणजे ती जखम हे झाल्यानंतर सर्जनकडे पाठवलं आणि सर्जननी पाहिलं तर म्हणे याच्यात पल्स वगैरे काही नाही म्हणे. पण ती तर तोपर्यंत जखम ओपन झाली होती माझी. ती ओपन झाल्यानंतर जखम आता काय करायचं म्हणून मी डॉक्टर नेरे नाशिक यांची ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं. ते डॉक्टर नितीन जाठार संगमनेर येथे प्लास्टिक सर्जन म्हणून येतात. मी त्यांच्याकडं तिथं ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं, पण ते नाशिकला माझ्या जवळ असल्यामुळे मी म्हणलो त्यांना जी जागा आहे ती माझ्या भावाचीच भाड्याने आहे डॉक्टर नेरेंना. तर म्हणून मी तिथं ती ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं का बा आपलं जवळच्या जवळ चांगलं होईल, बा व्यवस्थित होईल. तर तिथं माझ्या पायाचं त्यांनी प्लॅस्टिक सर्जरी केली. एकदा फेल गेली म्हणून दुसरींदा केली. दुसरींदा फेल गेल्यानंतर मी निर्णय घेतला का आपल्याला काय परत प्लॅस्टिक सर्जरी करायची नाही. मग मला परत ते जुने डॉक्टर सुभाष धवलेंकडे जाऊ मुंबईला, तिथंच आपल्याला फरक पडणार आहे. कारण मी त्या 1-1.5 महिन्याच्या कारकिर्दीत 1.5 लाख रुपये संगमनेर आणि नाशिकमध्ये घातलेले. म्हणलं इकडं काय आपल्याला फरक पडणार नाही, म्हणून मी डॉक्टर धवलेंकडे आलो आणि त्यांनी मला 5 ते 6 महिन्यात ती जखमच कव्हर करून दिली. कुठलाही टाका वगैरे न टाकता त्यांचं लिक्विड, त्यांचे होमिओपॅथीचे टॅबलेट्स सगळं ओके झालेले. आज माझी जखम पूर्णपणे बरी झालेली. माझी जी वैयक्तिक शुगरची जी ट्रीटमेंट आहे ती शुगरची ट्रीटमेंट सुद्धा मी मरेपर्यंत होमिओपॅथीचीच ट्रीटमेंट घेणार आहे. मी ॲलोपॅथीकडे वाढणार नाही.